भांडण करणं ही एक वाईट गोष्ट आहे, पण तरी देखील काही लोक स्वतःच शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दुसऱ्याच्या अंगावर धावून जातात। तर असाच काहीसा प्रकार या प्रकरणात घडला आहे। एक कार चालक मोठ्या फुशारक्या मारत एका भाजीवाल्याला मारायला गेला, पण तो भाजीवाला सुद्धा पहिलवान निघाला। त्यानं एका क्षणात डाव उलटा केला। परिणामी अंगावर धावून गेलेल्या कारवाल्यावरच फटके खाण्याची वेळ आली। खरंच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही। एक कार चालक आणि एक भाजीवाला म्हणजेच हातगाडीवर भाजी विकणाऱ्याचा मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे। हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील चंदौसी कोतवाली परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे। काही जण जणू तेच रस्त्याचे मालक आहे आणि रस्ता त्यांच्या मालकीचा आहे असे समजतात। म्हणजे त्यांच्या गाडीसमोर जर कोणी आलं तर त्यांना शिवीगाळ करणं किंवा ट्रॅफिकमध्ये वगैरे गाडीला थोडाही धक्का लागला तर त्याच्यासोबत हाणामारी करतात। असे प्रकार घडताना आपण नेहमीच पाहतो। तर अशाच एक कारवाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। भाजीवाल्याची हातगाडी त्याच्या कार समोर आली, म्हणजेच त्याच्या कारला ती हातगाडी लागली, त्यामुळे त्याला राग आला। अर्थात भाजीवाल्यानं सुद्धा त्याला उलटून उत्तर दिलं। परिणामी तो भडकला आणि कारमधून उतरत थेट मारायला लागला, म्हणजेच त्या भाजीवाल्याला मारायला धावला। पण भाजीवाला चांगलाच शक्तिशाली निघाला। त्यानं उलट कार चालकालाच बदलून काढलं। त्याच्या प्रत्येक हल्ल्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर थोड्या वेळानं भाजीवाला आपली हातगाडी घेऊन पुढे गेला, पण गंमत म्हणजे इतका मार खाल्ल्यानंतरही कारवाल्याला अक्कल आली नाही। तो रागाच्या भरात पुन्हा त्याच्या अंगावर धावून गेला, पण यावेळी आसपासची लोक त्याच्यासोबत भिडली। शेवटी माघार घेण्याशिवाय त्याला पर्यायच उरला नाही। हा व्हिडिओ @घरकेकलेश या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे। हा व्हिडिओ 1,19,000पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। लोक या गाडी चालकावर टीका करत आहेत व त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करतायत। दरम्यान काहींनी व्हिडिओ शूट करणाऱ्यांवर सुद्धा टीका केली आहे, कारण भांडण सोडवण्याऐवजी ते व्हिडिओ काढत बसले। किंबहुना एक वेळ अशी आली की कार मालकच फटके खाताना दिसला। मात्र कधी-कधी जे शहाणे लोक असतात ते अशा भांडणाच्या भानगडीत पडतच नाही, कारण याच्याने फक्त वेळ वाया जातो आणि मनस्ताप होतो। शक्यतो समजूतदार लोक अशा छोट्या छोट्या भांडणात न पडता निघून जाणे पसंत करतात आणि तेच योग्य आहे।